Hello students, welcome back to my chemistry class. Today we have to see the types of rate of reaction in the chemical kinetics. Chemical kinetics मध्ये आपण यापूर्वी जे लेक्चर पाहिलेलं आहे त्या व्हिडिओ मध्ये आपण रेट ऑफ रिएक्शन डिस्कस केलेलं आहे. तर रेट ऑफ रिएक्शन समजलं आपल्याला की रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन टाइम रिक्वायर्ड टू चेंज द कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे. तर हा होता रेट ऑफ रिएक्शन चेंज अपॉन टाइम. बरोबर. आता याचे टाइप्स आहेत. तर टाइप्स ऑफ रेट ऑफ रिएक्शन आपल्याला लर्न करायचे आहे. टाइप्स ऑफ रेट ऑफ रिएक्शन्स किती आहेत ते आपण पाहू. त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला टाइप पाहणार आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आपल्याला पाहायचा आहे आज. आणि दुसरा जो टाइप आहे तो इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन आहे. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तर ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. पण दिलेली आहे डेफिनेशन. त्या डेफिनेशननुसार पहा, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन measured over a long interval of time. The rate of chemical reaction measured over a long time interval is known as average rate of reaction. Rate of reaction काही डिफरंट नाही आहे, फक्त एवढंच आहे की हा जो रेट ऑफ रिएक्शन मेजर केला जाते तो लॉन्ग इंटरवल साठी. बरोबर आहे. एक गॅप असेल दोन टाइम मध्ये. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या 5 मिनिटाला जे कॉन्सन्ट्रेशन असेल तिथून आपण मेजर करत जाऊ, तर समजा 10 मिनिटाला किंवा 15 मिनिटानंतर आपण स्टॉप होऊ आणि या दरम्यानचे जे टाइम इंटरवल झाला त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन किती चेंज झालं हे मेजर करणे म्हणजे काय होते, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. बरोबर आहे. म्हणजे गॅप दोन टाइम मधली जे गॅप आहे त्या गॅपमध्ये किती कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं रिएक्टंटचं किंवा प्रोडक्टचं ते मेजर करणे म्हणजे काय होते, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. सो व्हॉट इज डेफिनेशन अगेन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन मेजर्ड over a long time interval is known as average rate of reaction. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला ॲव्हरेज रेट जो आहे तो ॲक्च्युली कसा असते ते ग्राफिकली समजून घ्यायचं आहे. ग्राफिकल मेथडने आपल्याला ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन मेजर करायचं आहे. त्यासाठी आपण एक रिएक्शन यूज करतो, A gives product, A gives B, A is the reactant and B is the product. बरोबर आहे. आता हे जे लिहिलेलं आहे फायनाइट चेंज इन फायनाइट टाइम इंटरवल ते आपण ग्राफमध्ये समजून घेऊ. तर इथे पहा, कन्सिडर अ रिएक्शन A gives B, A is the reactant and B is the product. The average rate is measured graphically. A graph is plotted. हा जो ग्राफ टाकलेला आहे, ग्राफ इज प्लॉटेड. आपण असा ग्राफ घेतलेला आहे. दिस इज y axis and this is x axis. बरोबर आहे. y axis वर आपण काय प्लॉट करतो, कॉन्सन्ट्रेशन. y axis वर काय घेतो आपण, कॉन्सन्ट्रेशन. आणि x axis वर काय घेतो आपण, टाइम. बरोबर आहे. जसं इथे घेतलेलं आहे आपण, हा y axis हा x axis. तर इथे झिरो टाइमला म्हणजे एकदम सुरुवातीला जेव्हा रिएक्शन स्टार्ट नाही झाली तेव्हा फक्त रिएक्टंट असेल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असेल, म्हणून दिस इज कॉन्सन्ट्रेशन ॲट झिरो टाइम इंटरवल. मीन्स झिरो टाइम इंटरवल नाही आहे किंवा आपण रिएक्शन स्टार्ट नाही केली आहे त्यावेळेस, ज्यावेळेस आपण रिएक्टंट स्टार्ट सुद्धा नाही केली आहे त्यावेळेस रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त राहील. म्हणजे जे आता कणकेचा गोळा आहे, पोळ्या बनवायला सुरूच व्हायच्या आहे, पोळी एकही आपण बनवली नाही तेव्हा काय आहे, आपल्याजवळ कणकेचा खूप मोठा गोळा आहे म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे. बरोबर आहे. रिएक्शन म्हणजे पोळ्या टाकणं हे रिएक्शन सुरू व्हायच्या आधी. बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा हळूहळू टाइम पास होत जाते म्हणजे आपली इच्छा होत जाते किंवा तिकडून कोणीतरी बोलते पोळ्या टाकणं, बरोबर आहे, लवकर करणं, स्वयंपाक करा लवकर, असं जेव्हा कोणीतरी आई किंवा बाबा म्हणतात आपल्याला तेव्हा आपण सुरू करतो. बरोबर आहे. म्हणजे तिथून झिरो टाइम पासून थोडा टाइम सुरू होतो म्हणजे रिएक्शन सुरू करतो आपण, असं घेणार बनवणार. बरोबर आहे. तेव्हा टाइम वाढत जाते. बरोबर आहे. आणि जसं जसं टाइम वाढत जाते तसं तसं हे जे खूप जास्त रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे
तेही कमी 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 होत जाते. पण टाइम इन्क्रीज होऊन राहिला, टाइम वाढून राहिला, तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कमी कमी होऊन राहिलं. जसं जसं वेळ होऊन राहिला तसं तसं पुड्या बनून राहिल्या आणि जो कणकेचा गोळा आहे तो कमी 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 होत आहे. म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत आहे, डिक्रीज होत आहे. म्हणून असा ग्राफ राहणार. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत राहिलं. काय म्हणलं, कॉन्सन्ट्रेशन काय होऊन राहिलं, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होऊन राहिलं. टाइम काय होऊन राहिला, इन्क्रीज होऊन राहिला. टाइम जसा इन्क्रीज होते, कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं म्हणत आहे, ओनली रिॲक्टंट. हा ग्राफ रिॲक्टंटसाठी, प्रॉडक्टसाठी आपण दुसरा ग्राफ पाहणार आहे. प्रॉडक्टसाठी दुसरा ग्राफ पाहू आपण. तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते, कमी होत जाते, आणि टाइम इन्क्रीज होत जाते वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवर. बरोबर आहे. वाय ॲक्सिसवरचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होऊन राहिलं आणि टाइम काय होणार इकडे इन्क्रीज होऊन राहिला. असं होताना मग आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. ॲव्हरेज काढायचं आहे किंवा आपण 8 वाजता सुरू केलं होतं, बरोबर आहे. तर मग टाइम वाढत गेला, अर्धा घंटा झाला, 1 घंटा झाला, 1.5 घंटा झाला, 2 घंटा झाला, आपण लिहून राहिलो. पण 8 ते 9च्या दरम्यान, हा 8 वाजता, हा 9 वाजता, बरोबर आहे. 8 ते 9च्या दरम्यान आपल्याला पोळ्या किती झाल्या आहे हे पाहायचं आहे. 8 वाजता 10 पोळ्या झाल्या असेल, बरोबर आहे, आणि 9 वाजता 20 पोळ्या झाल्या असेल, बरोबर आहे. म्हणजे पोळ्या जेवढ्या जास्त झाल्या तेवढंच काय झालं, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, कणकीच्या गोळ्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, बरोबर आहे. म्हणून आपल्याला या ड्युरेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेट काढायचा आहे, स्पीड काढायचं आहे, बरोबर आहे. रेट ऑफ रिॲक्शन काढायचं आहे. आता 8 वाजतापासून तर 9 वाजताचा हा कमी ड्युरेशन आहे का, खूप जास्त ड्युरेशन आहे. म्हणून म्हणतोय मेजर्ड रेट ऑफ रिॲक्शन मेजर्ड ओव्हर अ लॉंग टाइम इंटरवल. द रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मेजर्ड ओव्हर लॉंग टाइम इंटरवल, बरोबर आहे. अशा लॉंग टाइम इंटरवल मध्ये जर आपण रेट ऑफ रिॲक्शन मेजर करत असू तर त्याला म्हणतो आपण ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, बरोबर आहे. तर आता पहा की टाइम T1 इंटरवल, टाइम T1 असताना, टाइम T1 असताना कॉन्सन्ट्रेशन किती होतं, C1, बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन किती होतं, C1. मग अजून टाइम वाढत गेला, 9 वाजले म्हणजे टाइम T2 घेतला आपण, बरोबर आहे. तर आणखी पोळ्या बनल्या असेल तर कॉन्सन्ट्रेशन काय झालं, डिक्रीज झालं. डिक्रीज होऊन ते किती आला, C2. किती आला, C2. येत्या लक्षात. C1 च्या वेळेस, T1 च्या वेळेस जे कॉन्सन्ट्रेशन होतं C1 ते जास्त दिसते. कोणाच्या वेळेस, T2 च्या वेळेस जे कॉन्सन्ट्रेशन आहे C2 त्यापेक्षा जास्त आहे. पहा वर आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन इथे C1 चा जास्त आहे आणि C2 चा कमी आहे. म्हणजे आपण लिहू शकतो C1 इज ग्रेटर दॅन C2. C1 इज ग्रेटर दॅन C2. परत एक वेळा सांगतो. समजा आपण इथे पोळ्या टाकणं सुरू करायचं आहे, तर कणकेचा गोळा खूप मोठा नाही. मग इकडे जसं जसं टाइम वाढते तसं तसं आपण पोळ्या टाकणं सुरू करतो, तर कणकेचा गोळा कमी 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 होत जाते, बरोबर आहे. म्हणून हा डिक्रीजिंग ग्राफ आहे, निगेटिव्ह ग्राफ. ठीक आहे. तर आपण जे मेजर करत आहे फक्त कोणत्याही 2 इंटरवल मधलं, 8 ते 9 मधलं किंवा 9 ते 10 मध्ये आपण किती काम केलं, किती स्पीडनं काम केलं ते पाहायचं आहे, ॲव्हरेज काढायचं आहे. तर आपण एक इंटरवल घेतला T1. T1च्या वेळेस कणकेच्या गोळ्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं C1. मग टाइम अजून वाढला तर कणकेच्या गोळ्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, ते म्हटलं आपण C2. म्हणून आपण म्हणतो C1 इज ग्रेटर दॅन C2, बरोबर आहे. C1 इज ग्रेटर दॅन C2. जर समजा आपण याचा जर समजा आपण डिफरन्स काढतो म्हटलं तर कसा डिफरन्स काढणार आपण, याचा डिफरन्स कसा काढणार, डेल्टा C इज इक्वल टू काय करतो आपण, फायनल मायनस इनिशियल. म्हणजे फायनल मायनस इनिशियल म्हणजे C2 मायनस C1. फायनल कोण आहे, C2 आहे आणि इनिशियल कोण आहे, C1 आहे, बरोबर आहे. हे तर सुरुवातीच्या वेळेचं, याचं काही कारण नाही. फायनल कोणता आहे, C2 आणि इनिशियल कोणता आहे, C1. मग आपण इथे काय केलं, फायनल मायनस इनिशियल. तसंच टाइमच्या बाबतीत पहा, फायनल टाइम कोणता दिसते, T2 आणि इनिशियल कोणता दिसत आहे आपल्याला, T1. फायनल मायनस इनिशियल.
T2 मायनस T1 बरोबर आहे. आता C2 मायनस C1 ला आपण काय म्हणणार डेल्टा C, काय म्हणणार डेल्टा C, आणि T2 मायनस T1 ला काय म्हणणार आपण डेल्टा T. पण प्रॉब्लेम असा आहे C2 इज लेस दॅन C1, म्हणजे समजा हा C2 किती आहे 10 आहे आणि C1 किती आहे 20 आहे, म्हणून म्हणत आपण C2 इज लेस दॅन C1 बरोबर असं लिहिता येईल ना. C2 इज लेस दॅन C1 म्हणजे 10 इज लेस दॅन 20. जर या दोघांचा डिफरन्स काढला तर काय होणार हा 10 मायनस 20 किती येणार -10. म्हणजेच हा जो न्यूमरेटर आहे हा काय राहणार निगेटिव्ह बरोबर आहे. म्हणून रिएक्टंटचा ॲव्हरेज रेट काय राहते निगेटिव्ह. तर आता आपल्याला हा ग्राफ समजला असेल. हा टाइम ॲक्सिस आहे, हा कॉन्सन्ट्रेशन ॲक्सिस आहे. कॉन्सन्ट्रेशन मोल पर dm क्यूब मध्ये असते बरोबर आहे. तर T1 वेळेला C1 हे कॉन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंटचं आणि T2 टाइमला C2 हे कॉन्सन्ट्रेशन आहे रिएक्टंटचं. मग याच्यानुसार आपल्याला ॲव्हरेज रेट मेजर करायचा आहे. तर इथे आपण मेजरमेंट ऑफ रेट ॲव्हरेज रेट मेजरमेंट ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन मेजरमेंट ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. तर आपल्याला माहित आहे रेट काय असते रेट ऑफ रिएक्शन शॉर्ट मध्ये तुम्ही बरोबर लिहा. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू काय असते चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम रिक्वायर्ड बरोबर आहे टाइम रिक्वायर्ड. तसंच आपल्याला ॲव्हरेज रेट लिहायचा आहे. तर ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू काय रे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन काय आहे आपल्याजवळ काय राहणार C2 मायनस C1 बरोबर आहे. आणि टाइम रिक्वायर्ड कोणता होता T2 मायनस T1 हे चेंज होण्यासाठी इतका टाइम इंटरवल होता बरोबर आहे. लॉंग टाइम इंटरवल आहे म्हणून याला आपण रेट क्लास काय म्हणत आहे ॲव्हरेज. आता बघा याला आपण लिहिणार डेल्टा C अपॉन डेल्टा T बरोबर आहे. डेल्टा C अपॉन डेल्टा T. पण याला काय लिहिणार आपण मायनस. का बरं कारण इथे C2 इज लेस दॅन C1. सिन्स लिहू शकता तुम्ही इथे की C2 इज लेस दॅन C1 म्हणून इथे निगेटिव्ह साइन आलेला आहे. सो दिस इज ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन बरोबर आहे. हा आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन फॉर द रिएक्टंट. हा कशासाठी आहे रिएक्टंटसाठी आहे. कोणासाठी आहे रिएक्टंटसाठी आहे. कोणासाठी आहे रिएक्टंटसाठी आहे. रिएक्टंटसाठी लक्षात ठेवा C2 इज लेस दॅन C1 असं सांगायचं. आता पहा सर्वात महत्त्वाची गोष्ट की ॲव्हरेज रेट कसा ओळखायचा. तर ॲव्हरेज रेट जर ओळखायचा आहे तर डेल्टा साइन पाहायचा. इथे डेल्टा जर असला तर कोणता रेट आहे तो ॲव्हरेज रेट आहे. डेल्टा असेल तर कोणता रेट आहे ॲव्हरेज रेट आहे. आणि स्मॉल d झाला तर तो इन्स्टंटेनियस रेट. त्यावेळेस मी ते सांगेन बरोबर आहे. आता महत्त्वाचं आहे की जर समजा आपण ग्राफ मध्ये जर पाहतो तर ग्राफनुसार जर काढायचं आहे आपल्याला तर आणखी एक पद्धत आहे. स्लोप ऑफ दिस ॲव्हरेज रेट इज इक्वल टू स्लोप ऑफ ग्राफ बरोबर आहे. आणि स्लोप ऑफ ग्राफ काय राहणार निगेटिव्ह. का बरं निगेटिव्ह राहणार स्लोप ऑफ ग्राफ कारण हा ग्राफ कसा आहे डिक्रीजिंग ग्राफ आहे त्याच्यामुळे हा स्लोप कसा राहणार निगेटिव्ह. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला बेटर वे समजेल. ह्या जो स्लोप काढतो आपण हा कसा आहे डिक्रीजिंग आहे म्हणून याचा स्लोप काय राहते निगेटिव्ह. आणि याचा स्लोप
जर काढायचा आहे तर x2 मायनस x1 आणि इथे y2 मायनस हा x2 आहे आणि हा x1 आहे, इथे हा y1 आहे आणि हा y2 आहे. तर इथे काय राहते स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. बरोबर आहे. जर समजा आपल्याला y2 मायनस y1 पाहायचं असेल तर हा c2 मायनस c1 आहे, c2 मायनस c1 आणि x2 मायनस x1 जर म्हणायचं आहे तर इथे t2 मायनस t1 आहे. c2 मायनस c1 ला काय लिहितो आपण डेल्टा c आणि t2 मायनस t1 ला काय लिहितो आपण डेल्टा t आणि हा ग्राफ निगेटिव्ह आहे म्हणून हा स्लोप सुद्धा काय आहे निगेटिव्ह आहे. म्हणून स्लोप इज इक्वल टू रेट ऑफ रिएक्शन. स्लोप इज इक्वल टू रेट ऑफ रिएक्शन. बरोबर आहे. रेट ऑफ रिएक्शन. तर हे झालं ॲव्हरेज रेट इज इक्वल टू निगेटिव्ह मायनस ऑफ स्लोप ऑफ ग्राफ आणि ते किती राहणार मायनस डेल्टा सी अपॉन डेल्टा टी ॲव्हरेज रेट. बरोबर आहे. फॉर द रिएक्टर. तर लक्षात आलं असेल तुमच्या. आता इथे झालं फायनाइट चेंज. तर हा एक निश्चित असा चेंज आहे. कॉन्सन्ट्रेशन या टाइम इंटरवल मध्ये या फिक्स टाइम इंटरवल मध्ये हे फिक्स चेंज आहे म्हणून याला फायनाइट चेंज इन मोलर कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनाइट टाइम इंटरवल म्हणतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आता तुम्हाला लिहायचं कसं डेफिनेशन लिहायचं, इथून हे लिहायचं, हा पॉइंट लिहायचा, हा ग्राफ काढायचा आणि मेजरमेंट लिहायचा आणि हा एक्स्ट्रा पॉइंट आहे तुमच्यासाठी ॲव्हरेज रेट अकॉर्डिंग टू द स्लोप. तर हे जर लिहिलं इथपर्यंत तरी सफिशियंट आहे. 2 मार्क्सला विचारू शकते. आपण काय पाहिलं आता याच्यामध्ये की डेफिनेशन काय आहे द रेट ऑफ केमिकल रिएक्शन मेजर्ड ओव्हर अ लॉंग टाइम इंटरवल. हा टाइम इंटरवल लॉंग आहे म्हणून लॉंग टाइम इंटरवल इज नोन ॲज ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. ग्राफिकली आपण हे पॉइंट्स लिहून घ्यायचे. ग्राफिकली जर डिटरमाइन करायचं आहे तर रिएक्टंटसाठी असा ग्राफ बनेल. हे टाइम इंटरवल घ्यायचे T1 T2. T1 ला C1 हे कॉन्सन्ट्रेशन रेंज जे की जास्त आहे आणि T2 या जास्त वेळेला कमी कॉन्सन्ट्रेशन रेंज C2 आणि मग जेव्हा आपल्याला ॲव्हरेज रेट मेजर करायचा तर चेंज काढायचं C2 मायनस C1 अपॉन T2 मायनस T1. C2 मायनस C1 हा निगेटिव्ह येते कारण C2 इज लेस दॅन C1. बरोबर आहे. तर अशा प्रकारे लिहिलं जाईल आणि हे एक्स्ट्रा पॉइंट आहे ग्राफचा. ठीक आहे. आता पाहायचं आपल्याला की जर समजा प्रॉडक्ट साठी जर पाहिजे ग्राफ प्रॉडक्ट साठी तर प्रॉडक्ट साठी कसं राहणार. Suppose if we plot the graph between the concentration in mole per dm cube concentration असं इकडे वाढत जाते आणि या साइडनं टाइम वाढत जाते. बरोबर आहे. आणि क्वेश्चन जर आला एक्सप्लेन द ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन तर बस एवढंच लिहायचं आहे. एकच ग्राफ काढायचा आणि एकच एक्सप्लेन करायचा. दुसरं नाही काढलं तरी चालते पण तुम्हाला पूर्ण माहित असलं पाहिजे. रिएक्टंट साठी आहे हा तर रिएक्टंट साठी माहित असलं पाहिजे आणि हा प्रॉडक्ट साठी. प्रॉडक्टचं कसं होणार इथे टाइम इंटरवल राहणार ऑन एक्स ॲक्सिस टायमिंग सेकंड. बरोबर आहे. तर जेव्हा 0 टायमिंग असते म्हणजेच जेव्हा आपण कणकीचा गोळा बनलाय प्रॉडक्ट बनायचाच आहे म्हणजे पोळ्या बनायचाच आहे तर पोळ्या किती रेंज 0. इथे 0. बरोबर आहे. पोळ्या काय राहणार 0. मग जसं जसा टाइम वाढत जाते तशा पोळ्या पण वाढत जाते आणि पोळ्या अशा प्रकारे वाढत जाणार म्हणजे हा कर्व राहणार. बरोबर आहे. येतं लक्षात. अशा प्रकारे पोळ्या वाढत जाते म्हणजे पोळ्या म्हणजे प्रॉडक्ट राहणार. ठीक आहे. अशा प्रकारे ग्राफ आहे. पोळ्या वाढत जातात. पोळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं टाइमनुसार. ठीक आहे. आता T1 टाइमला जर समजा आपण इथे T1 टाइम घेतला टाइम तर T1 टाइमला कॉन्सन्ट्रेशन किती राहणार. T1 टाइमला कॉन्सन्ट्रेशन राहणार C1.
T1 टाइमला कॉन्सन्ट्रेशन राहणार C1, T1 च्या वेळेस C1 आणि T2 टाइमला कॉन्सन्ट्रेशन राहणार प्रॉडक्टचं C2, बरोबर आहे. T2 टाइमला कॉन्सन्ट्रेशन राहणार C2. ठीक आहे, C2. आता या दोन पॉइंट मध्ये आपल्याला रेट ऑफ रिएक्शन काढायचे आहे. टाइम इंटरवल जसं इथे याला आपण डेल्टा टी म्हणतो, कशाला, या इंटरवलला डेल्टा टी आणि या इंटरवलला आपण डेल्टा सी म्हणतो. तशाच प्रकारे इथे सुद्धा डेल्टा टी राहणार या टाइम इंटरवल मध्ये, डेल्टा टी, आणि या टाइम इंटरवल मध्ये डेल्टा सी, बरोबर आहे. आता याचा ऍव्हरेज रेट जर काढायचा आहे, ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन, तर काय काढतो आपण, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम, चेंज इन टाइम. आता चेंज इन कॉन्सन्ट्रेशन काय आहे, फायनल मायनस इनिशियल. फायनल कोणता आहे, फायनल आहे C2 मायनस C1 अपॉन फायनल टाइम कोणता आहे, T2, हा फायनल टाइम आहे, आणि इनिशियल टाइम हा T2 मायनस T1. तर याला जर लिहायचं आहे तर हा काय लिहिणार आपण, डेल्टा C अपॉन डेल्टा T, डेल्टा C अपॉन डेल्टा T. आता C2 कसं आहे, C2 इज ग्रेटर दॅन C1, म्हणजे C2 आता 20 आहे आणि हा 10. पहा C1 पेक्षा जास्त कोणता आहे, C2 आहे. C1 पेक्षा जास्त कोणता आहे, C2 आहे, म्हणजे C2 इज ग्रेटर दॅन C1. तर याचा जर डिफरन्स काढला आपण C2 मायनस C1, तर तो कसा राहते, पॉझिटिव्ह. कसा राहते, पॉझिटिव्ह. म्हणून इथे काय लिहिणार आपण, पॉझिटिव्ह. तर ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन is delta C upon delta T, but it is positive. आणि अजून एक गोष्ट, हा ॲव्हरेज आहे कशामुळे ओळखता, कॅपिटल डेल्टा. हा जर डेल्टा असेल तर प्लस घ्यायचं, येतं लक्षात, सॉरी, डेल्टा असेल तर ॲव्हरेज म्हणायचं, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन, बरोबर आहे. तशा प्रकारे हा रिएक्टंटचा ग्राफ आहे आणि हा प्रोडक्टचा ग्राफ आहे. फॉर प्रोडक्ट, this is for product B, and this graph is for reactant A. प्रोडक्टचा ग्राफ असा आहे आणि ॲव्हरेज रेट असा आहे, येतं लक्षात. तर अशा प्रकारे एका फायनाइट टाइम चेंज मध्ये फायनाइट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आहे, बरोबर आहे. आता जर याचा स्लोप काढतो म्हटलं आपण, याचा स्लोप जर काढतो म्हटलं तर y2 मायनस y1 काय राहणार, स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, बरोबर आहे. y2 कोण आहे इथे, y ऍक्सिस वरचा y2 म्हणजे C2 मायनस y1 म्हणजे C1 अपॉन x2 कोण आहे, T2 मायनस T1, बरोबर आहे. तर हा येते डेल्टा C अपॉन डेल्टा T. आणि ग्राफ जर पाहिला तुम्ही तर ग्राफ इन्क्रीजिंग आहे, इन्क्रीजिंग असल्यामुळे हा पॉझिटिव्ह राहते. स्लोप कसा आहे मग, पॉझिटिव्ह स्लोप. तर स्लोप इज इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन पाहिलं फॉर रिएक्टंट ॲज वेल ॲज प्रॉडक्ट. तर हे जे बोर्डवरचं आहे ते बरोबर लिहून घ्यायचं, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. टेक केअर.